विलोकली दिव्य राजधानी विश्वाच्या जनकाची. कसं नगर रचवलं सांगतो तुम्हाला. म्हणजे त्या द्वारकेमध्ये म्हणे कचरा पडायचा, कचरा. आता लोक सांगतात ना तुम्हाला जेवण झालं की त्याच्यात अन्न टाकायचं नाही. अन्न टाकूच नाही बरं का, कचरा कधीही टाकायचा नाही का. पण तो जो कचरा पडायचा तो कसला कचरा होता. जरा अंगठीमध्ये मोती झिजलाय द्या टाकून. जरा म्हणाले सोनं जरा अंगठीचं सोन्याचं अंगठी झिजलंय द्या टाकून. जरा माळ म्हणाले तुटल्यासारखी वाटते सोन्याची, आता नाही माझ्या घरात पण आहे समजा ते द्या टाकून. असा ढीक जमायचा आणि असा तो कचऱ्याचा ढीक जमायचा. जणू काही सूर्य उगवल्यानंतर असं वाटायचं समुद्राला रत्नाकर म्हणतात. समुद्राला रत्नाकर म्हणतात. अगस्तीने जेव्हा तो रत्नाकर समुद्र प्याला आचमनामध्ये त्यावेळी मला लोकांना असं वाटतं की समुद्राचा तळ जणू काही असा असे जागी रत्नांचे ढीक पडलेले होते. असे ढीक पडलेले होते द्वारकेमध्ये. मी तुम्हाला कुठलं वर्णन केलं द्वारकेचं, नगराचं वर्णन नाही केलं. द्वारकेच्या कचरा कुंडीचं वर्णन केलं. कचरा कुंडी कशी होती, मग नगर कसं, त्याच्याबरोबर आपण मांडलं. आम्ही करतो, बांधतो, सगळं खूप करतो, पण हो पण आमचं काय ते सोडून देतात. सुद्धा सांगतो नाही गेल्यापर्यंत असं नगर बसवलं. आणि कालेवन आल्याबरोबर याने काय केलं, त्याला तो असा मुर्दावरती पडणारा दिसला कृष्ण. आणि तेवढ्या जलसंतांना सांगितलं होतं, कालेवनाला सांगितलं जलसंतांना मला फक्त दाखवलंच की तो मेला. कालेवनानं बघितलं हा कृष्ण अंगावरती असा शेला घेतलाय तुळा आणि हा पळतोय, हा शेळा कृष्ण. आणि त्यानं त्या बुरुजावरनं बुडी मारली आणि परत सुटला. हा पळतोय म्हटल्यानंतर कालेवनानं त्याला घोड्यावरती घातला आणि त्याच्यामध्ये परत सुटला. आता पळता 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 त्याला कुठे आणलं, कुठे आता एकत्र पर्वतावरती आणलं. असा पडत होता पर्वतावरती पळत पळत गेला आणि एका गुहेमध्ये आतमध्ये गेला. आणि गुहा अशी मोठी होती, त्या गुहेमध्ये रामाचे अगोदर असलेले म्हणजे रामाच्या अगोदर त्याचे वडील दशरथ, त्या दशरथांच्या वडील अगोदर अजय, यांच्या अगोदरचा असा राजा होता, त्याचं नाव होतं मुचकुंद. त्यानं देवांना सहाय्य केलं होतं युद्धामध्ये. स्वर्गातून खालून जात असं सांगितलं नाही, पूर्वी जाण्या नव्हतं, तसं स्वर्गात सहाय्य केलं होतं. आणि त्या देवांची सहाय्य म्हणून दाखवतांची लढता लढता इतका जमला. आणि त्या लोक देवताने विचारलं, आता तू इतका सुंदर पराक्रम केलास, आम्हाला विजय मिळवून दिलास, तुला काय दिली, काय दिली म्हणजे फक्त मला झोप पाहिजे. इतकं जमलंय म्हणाले झोप पाहिजे. मग अशा विठ्ठल म्हणाले तुमची जरा पाठ मोडू का, पाठ मोडल्यानंतर अशी मला झोप येत होती. म्हटलं आता काय करणार प्रवचन मी तुम्हाला सांगेन. म्हटलं आता मी झोपतोच म्हटले. अगदी मस्त सगळे रिलॅक्स झाले पाठ मोडला. मला सांगायचा मुद्दा असा, तसं त्या मुचकुंद राजाला वाटलं झोप पाहिजे आणि झोपेकरता तो गेला. आणि पण त्याला सांगितलं एक काय डेट म्हणाले, मी जेव्हा उठेल त्यावेळेला भगवंता तू माझ्या समोर असला पाहिजेस, तू माझ्या समोर असला पाहिजेस. मी उठल्यानंतर डोळे उघडल्यानंतर मला तू दिसला पाहिजेस. आणि माझ्या इच्छेविरुद्ध जर मला कोणी झोपेत उठवलं आणि मी जर त्याच्याकडे रागानं बघितलं तर तो तिथल्या तिथे पेटतो. तिथल्या तिथे कापरासारखा पेटला पाहिजे. भगवान गेले पळत पळत आणि काय केलं, आपल्या अंगावर असा शेला होता, शाल होती समजा, शाल पिवळ्या रंगाचा शेला होता, पिवळ्या रंगाचा शेला होता. त्याने काय केला, तो त्याने त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकला आणि आपण जरा बाजूला कोपऱ्याकडे थोडे उंचावरती दगडावरती उभे राहिले. त्याच्यावर दगडावरती उभे राहिले. हा जो गेला आता त्या गोळीमध्ये अद्भुत प्रकाश होता, त्याला दिसत नाही पडत कोणीतरी डोळा हा दमन दमन गुलामा झोपलास, मला पळून